नमस्कार मंडळी, टेस्टी चव कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. हो, एक मस्त अशी तडकावाली तडाकेबाज रेसिपी. तुम्ही सर्वांनी कोल्हापुरी तडका तर ऐकलाच असेल ना, पण आम्ही ना कराडकर, त्यामुळे आमच्यासाठी स्पेशल असा कराडचाच तडका. कराडच्या तडतडीत तडक्याप्रमाणे ठसठशीत अशी आपली आजची रेसिपी आहे लसूणी तडका अख्खा मसूर. दरवेळी आम्ही जर कधी हॉटेलमध्ये गेलो ना, तर आमची पहिली चॉईस असते ते म्हणजे मोस्ट फेवरेट असा अख्खा मसूर. तुम्ही कराड सातारा या रोडला कधी प्रवास करत असाल ना, तर तुम्ही इकडे बघाल 10पैकी 8 हॉटेलमध्ये तर असंच लिहिलेलं असतं की स्पेशल अख्खा मसूर किंवा स्पेशल अख्खा मसूर थाळी. हो ना, पण काय होतं ना, प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये जाऊन प्रत्येकालाच खाणं शक्य नसतं. त्यामुळे मी तुम्हाला आज घरच्या घरी अख्खा मसूर कसा बनवायचा ते सांगेन, ते पण टिप्स आणि ट्रिक्स सहित. त्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी एक सिक्रेट मसालाही घातलेला आहे, त्यामुळे आपल्या अख्खा मसूरला हॉटेलसारखी टेस्ट घरच्या घरी येते. ही एक अशी रेसिपी आहे ना, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा राईससोबत. एकदम अशी भारी लागते. चला तर मग आपण आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कप अख्खा मसूर स्वच्छ 2 पाण्याने धुवून 1 तास गरम पाणी घालून भिजवायला ठेवलेला होता. इथे आता अख्खा मसूर भिजवून 1 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता अख्खा मसूर हा बऱ्यापैकी फुललेला आहे. आता इथे मी एका कुकरमध्ये आपला भिजलेला अख्खा मसूर घालून घेत आहे आणि त्याचसोबत 1 ग्लास पाणी घालून घेत आहे. आता आपण कुकर लावून कुकरला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे, कारण अख्खा मसूर आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, त्यामुळे हा लगेच शिजला जातो. फक्त तुम्ही अख्खा मसूर शिजवताना एवढीच काळजी घ्या की तो ओव्हर कुक नाही झाला पाहिजे. जर तो ओव्हर कुक झाला तर आपल्या अख्खा मसूरची डाळ सेपरेट होते आणि तो जास्त प्रमाणात शिजला जातो. जर तुम्ही अख्खा मसूर न भिजवताच डायरेक्ट करत असाल तर तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या द्या, म्हणजे तो 3 ते 4 शिट्ट्यामध्ये सहजाचा शिजतो. तुम्ही ते बघू शकता, मी गरम पाण्यामध्ये अख्खा मसूर भिजायला ठेवलेला होता, त्यामुळे एका शिट्टीतच तो व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता मी इथे 10 ते 15 मिनटं तसेच कुकरचे झाकण लावून अख्खा मसूर ठेवत आहे. आता आपण इथे बाकीची तयारी करायला घेऊयात. इथे मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे, ते आपण बारीक चिरून घेऊयात. त्याचसोबत इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं याचीही आपण बारीक पेस्ट करून घेऊयात. आता आपण इथे एक कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये मी थोडं तेल ॲड करते व तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरे आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये 3 ते 4 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी आणि 1 मोठी इलायची घेत आहे. आता आपण हे सर्व खडे मसाले आणि जिरे चांगल्या पद्धतीने इथे भाजून घेणार आहोत. आता आपले हे खडे मसाले आणि जिरे चांगले भाजून झालेले आहेत, त्यामध्ये आपण आपला बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे आणि कांदाही आपण एकदम सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. जेव्हा आपण अख्खा मसूर बनवत आहे तेव्हा तुम्ही एक काळजी घ्या, कांदा आणि टोमॅटो लाल होईपर्यंत तुम्ही परता, म्हणजे ते मऊ होईपर्यंत शिजवा.
त्यामुळे आपली ग्रेव्ही अशी दाटसर होते व त्याला हॉटेलसारखी टेस्ट येते आणि कन्सिस्टन्सीही आपल्या ग्रेव्हीची छान होते. आता इथे आपला कांदा छान असा लालसर सोनेरी रंगावर भाजत आलेला आहे. त्यामध्येच आपण चिरून घेतलेले टोमॅटोही टाकणार आहोत. आता टोमॅटो टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपण हे सर्व परतून घेऊयात. दोन ते 3 मिनिटांनंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे. इथे मी 1 चमचा मीठ घातलेले आहे. मीठ घातल्यानंतर काय होतं की आपला टोमॅटो लवकर शिजतो. तुम्ही कोणतीही भाजी बनवताना नेहमी टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालत जा. त्यामुळे ना टोमॅटो लवकर शिजतो व आपली भाजीची टेस्टही छान येते. इथे कांदा आणि टोमॅटो चांगले भाजून झालेले आहे आणि ते मऊ असे शिजलेले आहे. आता इथे मी 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकत आहे. आता आले लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर तुम्ही हे 5 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत भाजायचे तोपर्यंत आपल्या आले लसूण पेस्टचा कच्चा वास हा जात नाही. आता इथे मी आले लसूण पेस्ट टाकून 5 मिनिटं झालेले आहेत आणि ते चांगलं भाजलेले आहे. त्यानंतर मी यामध्ये काही मसाले टाकत आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि त्याचसोबत मी इथे 1 चमचाभर एवढा छोले मसाला टाकलेला आहे. हो छोले मसाला, त्याने टेस्ट ना खूप छान येते. आणि त्याचसोबत आपला घरगुती हा कांदा लसूण मसाला, इथे मी 2 चमचे एवढा कांदा लसूण मसाला यामध्ये टाकलेला आहे. आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला म्हणाले होते की हॉटेलसारखी टेस्ट हवी असेल आपल्या अख्खा मसूरला, तर मी तुम्हाला एक सिक्रेट मसाला सांगणार आहे. आणि तो सिक्रेट मसाला म्हणजे आपला सुहानाचा पनीर टिक्का मसाला. मी इथे सुहानाचा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे. तो मी एका वाटीमध्ये 2 चमचे घेत आहे आणि त्याचमध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करून त्याची पेस्ट बनवून घेत आहे. आणि ती पेस्ट मिक्स करून आपण आपल्या आत्ता परतलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात. ही तयार केलेली सुहाना पनीर टिक्काची पेस्ट आपण परतलेल्या मसाल्यामध्ये घालून घेऊयात आणि हे सर्व आपण एकत्रित करून 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊयात. तुम्ही इथे 2 ते 3 मिनिटं मसाला परतल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी घालत आहे. तुम्ही इथे काळजी घ्यायची आहे की तुम्ही इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाणी घातल्यानंतर अख्खा मसूरसाठी जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ती तयार होते. आता ही ग्रेव्ही आपण चांगली 5 ते 7 मिनिटं अशी भाजून घेऊयात, जोपर्यंत त्याला तेल सुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत. तुम्ही ते बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. मी अजूनही 1-2 मिनिटं ही ग्रेव्ही भाजून घेते. तुम्ही ते बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान दिसते, किती लाजवाब दिसते. याला मस्त असं तेल सुटले. यामध्ये अख्खा मसूर घालण्याच्या आधीच याचा स्मेल एवढा छान येतोय ना, खूप म्हणजे खूप मस्त येतोय. आता आपण यामध्ये आपला शिजवलेला अख्खा मसूर घालून घेऊयात आणि हे सर्व आपण आता एकत्रित मिक्स करून घेऊयात.
शिजवलेला अख्खा मसूर मी पाण्यासहित यामध्ये घालून घेतलेला आहे. म्हणजे जे मी शिजवताना पाणी घातलेले होतं ते मी काढून घेतलेलं नाही आहे, त्यासहितच मी आपल्या ग्रेव्हीमध्ये हा घातलेला आहे. आता हे सर्व आपण एकजीव करून छान परतून घेऊयात. इथे मी 5 ते 7 मिनटं एवढाच आपला अख्खा मसूर ग्रेव्हीसोबत परतून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या अख्खा मसूरला एक उकळीसुद्धा आलेली आहे आणि त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही इथे जास्त वेळ अख्खा मसूर शिजवून घेऊ नका, कारण ग्रेव्ही आपली ऑलरेडी शिजलेली आहे आणि त्यात आपण हा शिजवलेलाच अख्खा मसूर घातलेला होता. त्यामुळे जर अख्खा मसूर जास्त शिजला तर तो फुटून त्याची डाळ वेगळी होऊ शकते. इथे मी ग्रेव्हीमध्ये अख्खा मसूर घातल्यानंतर 7 ते 8 मिनटं एवढाच अख्खा मसूर शिजवून घेतलेला होता. म्हणजे फक्त 1 ते 2च उकळी याला येऊन दिलेली होती. तुम्ही इथे बघू शकता आपल्या अख्खा मसूरला परफेक्ट असा दाटसरपणा आलेला आहे. तुम्हाला जर अख्खा मसूर अजून पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून 1 वाटी गरम पाणी ॲड करू शकता. पण मी इथे फक्त 1 वाटीच गरम पाणी ॲड केलेलं होतं आणि जे उरलेलं होतं ते मी अख्खा मसूरमध्ये शिजवताना पाणी घातलेलं होतं तेच यामध्ये मी घातले. मी एक्स्ट्राचं कोणतंही पाणी ॲड केलेलं नाही आहे. आता अख्खा मसूरला उकळी येऊन झालेली आहे, तर आता इथे मी तडक्याची तयारी करते. म्हणजेच नावाप्रमाणे आपला लसूणी तडका. तर लसूणी तडका बनवण्यासाठी इथे मी 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 लाल मिरच्या. हे आपण 1 चमचा तेलामध्ये घालून ह्याला चांगलं गरम करून आपण ही फोडणी म्हणजेच हा तडका आपल्या अख्खा मसूरमध्ये घालून घेऊयात. तुम्ही इथे बघा नावाप्रमाणेच आपल्या अख्खा मसूरला ठसठशीत असा लसूणी तडका बसलेला आहे. आता आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत व त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करत आहे. आता इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर आपला अख्खा मसूर खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही इथे बघा आपल्या अख्खा मसूरला परफेक्ट असा कलर आलेला आहे आणि तो परफेक्ट असा दाटसरही झालेला आहे आणि याची टेस्ट तर ना आहा, एकदम हॉटेलसारखीच. तुम्ही जर एकदा असा अख्खा मसूर तयार करून पाहिलात ना आणि टेस्ट केलात ना तर तुम्ही हॉटेलचा अख्खा मसूर तर विसरूनच जाल आणि प्रत्येक वेळी घरातच असा मस्तपैकी अख्खा मसूर तयार कराल. तुम्ही अख्खा मसूर गरमागरम जिरा राईससोबत आणि मस्तपैकी आपल्या मऊ मऊ चपातीसोबत एन्जॉय करू शकता किंवा भाकरीसोबतही खूप छान लागतो. तुम्ही जर असा परफेक्ट अख्खा मसूर खाल्लात ना तर तुम्ही नक्की म्हणाल हां, एक ही दिल है ये अख्खा मसूर जी, कितनी बार जीतोगे आप. तुम्ही ते बघू शकता आपला लसूणी तडका अख्खा मसूर परफेक्ट असा दिसतोय. जास्त शिजलेला नाही आहे, त्याची डाळही सेपरेट झालेली नाही आहे आणि जो आपण वरून लसूणचा तडका दिलेला होता ना त्याची टेस्टही खूप म्हणजे खूप मस्त येते आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचाही लसूणी तडका अख्खा मसूर कसा झाला होता. आणि अशा चमचमीत आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या टेस्टी चव कुक विथ प्रांजली या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.